लाख संकटे येतील, मात्र संकटातही धैर्य ठेवावे. आपल्या माणसांसाठी गरज पडली तर काळाशीही लढावे. अशीच घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात घडली. चैत्रा प्रमोद म्हस्के आणि त्यांचा परिवार गेले 5-6 महिन्यांपासून कळमनुरी येथे राहत आहे. नवरा बायको आणि 2 मुली असं हे छोटं कुटुंब. चैत्रा आणि प्रमोद दोन्ही मजुरी काम करून घर चालवतात. माझं नाव चैत्रा प्रमोद म्हस्के, आलेला आहे साखरदरच्या आहे आणि इथे कामासाठी कळमनुरीमध्ये 5-6 महिन्यासाठी आलेला किरायाला राहतो. इथं आम्ही हळदीच्या पोळ्यावर कामाला जातो, दोघं पण जातो. एके दिवशी त्यांच्या मोठ्या मुलीची तब्येत अत्यंत बिघडली. शरीरातील ताप, थरथरणारे हात आणि धाप लागणारा श्वास बघून दोघांनाही समजेना काय करावं. आणि एकदम असं ताप आली पण आम्ही सरकारवर कळमनुरीच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलो तर 5-6 दिवस राहिले दवाखान्यात. आम्ही सरकारी दवाखान्यात दाखल करून 5-6 दिवस झाले, पण चिमुरडीची स्थिती काही बरी होईना. लवकरात लवकर जिल्ह्याच्या रुग्णालयात दाखल करावं लागणार हे दोघांनाही समजलं होतं. मोठा दवाखाना, शहरातील डॉक्टर म्हणजे अजून खर्च आणि ॲम्ब्युलन्स असं सगळंच लागणार. हे साध्य करायचं तरी कसं? आम्हाला ॲम्ब्युलन्सवाले आपण त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांच्या सपोर्टनंच आम्ही बाळासाहेब साहेबांना फोन लावला आणि आम्हाला एका धंद्यावरही सगळी म्हणजे हे केलं, मदत केली. आमदार संतोष बांगर यांनी दोघांनाही दिलासा आणि आधार दिला. जिल्हा रुग्णालयात सर्व व्यवस्था करून दिली. ते आमच्यासाठी देवासारखे धावून आले. आज ते माझी मुलगी जे जिवंत आहे तर त्यांच्याच भरोशाला आहे. ते जर नसते तर माझी मुलगी वाचतच नव्हती. आई वडिलांचे धैर्य, आमदार संतोष बांगर यांचे पाठबळ मिळाले आणि अखेर त्या चिमुरडीचे प्राण वाचले.